पक्का पैसा आलाय मम्मीचा ना पक्का पैसा आलाय काय सोनाराच्या घरी घेऊन आले म्हणा 200 रुपये घे एखाद 5-8 तोल्याची चेन कर म्हणा. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही पनवेल मध्ये आहोत, साड्यांची शॉपिंग केली. तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असाल. आणि आता पनवेल मध्ये फिरवणार आहात म्हणा. हा जरासाच आहे का, जरासा करून अख्खा ऊन लागते का टिंगल. सो आता मी चाललो. काय चाललो काय घेवाला? हा काय वडापाव घेवायला चाललो. आपण करी येत आहे मी तुला. सो आता आम्ही चाललो वडापाव खाला. तर काय विषय माहिती आहे का, ऋत्वीला मी साडी नेसवत होतो, बट ऋत्वी साडीच नाही नेसली. मी रागवले तिच्यावर. आता मी रागवले तिच्यावर. आता टोपी वगैरे घातली ऋत्वीने, क्यूट दिसतंय. पण पक्की उन्हार ऋत्वी आहे आमची, पक्की उन्हार आहे ऋत्वी. उन्हारच ना. हा काय खाशील? मिसल पाव? हा काय काय बेबलेट. आजारी होतो तो बेबलेट घेवाला पनवेल मध्ये. म्हणजे मी पनवेल मध्ये आलो ना का काही ना काही ताबा असायचीच माझी. तशी तुझी आहे का? तुला काय पाहिजे? वडापाव पाहिजे. हा 10 रुपये काम आहे तिचा. मिसल पाव खाऊ पण मिसल पाव आज मस्त. मी मिसल पाव घामावलो वजनच का काय. चला गाईच आता जाऊ. काय घेत आहे त्या बघू. लय ऊन लागते. चल करा चल लवकर. म्हणायचं वाटते कावा करा जाऊ. तुम्ही टोपी घातली म्हणा दे मग टोपी. पनवेल मध्ये आयुष्यभर गर्दी असते. ट्रॅफिक हा कवाही ट्रॅफिक आहे या एरियामध्ये. आणि ऊन लागतं तारा देते. शे आवरा ऊन काय रे. असं गरम वाफा लागतं डायरेक्ट. कवा करा जाते. यानं बोलते चला चला लवकर. बरं नाही होय माझ्याशी सण. आवरा ऊन. लई टेम्परेचर वाढलाय इंडियामध्ये. सगळी वातावरणाची वाट लागली. पक्का पैसा आलाय मम्मीचा ना पक्का पैसा आलाय. काय सोनाराच्या घरी घेऊन आले म्हणा. हा कर चाई पिंग कर 5 लाखाची एकदाच. हा काहीच माझी चैन म्हणजे असं मी केलेली लास्ट टाइम. पण मी त्याचा ब्लॉग नव्हता केला कारण तर नव्हता करा असं वाटलं. माझा मी केला पण ब्लॉग नव्हता केला. असं अचानकच केली ती मी. आणि ती चैनीचा काय सीन झाला माहिती का, मध्ये मध्ये मी घालतं काही फंक्शन वगैरे असलं तुम्हाला माहिती असं. ते चैनीचा फासाच खराब आहे. फासा कवाही निघतंय. तर तो मला बदलवाला आणायचा होता. मम्मीने आठवणच नाही दिली. नाही कानांचं घेऊन आली बदलवाला. हा मग ते असतं काहीतरी. ते कानांची आठवण ना माझी आठवण नाही. असं असतं. हा आपोआप निघतं काय त्याचा सोल्युशन इलाज करून देतो का? चालेल. फेरीमध्ये आहोत. पण जेव्हा मी या साडी सेंटरमध्ये होतो ना तेव्हा एक सबस्क्रायबर भेटलेली काकी. त्यांनी आम्हाला म्हणजे ऋत्वीला किंडर जॉय आणि कॅडबरी दिली. तेव्हा घेत नव्हती ना. आता बघा खाते कशी बघा. हा चल नाटकी एक नंबर. 1 नंबर नाटकी पोर. मना बरं जराशी मना बरं चल. 200 रुपये घे यो डायलॉग आलाच पाहिजे. सगळा आम्ही आमचीच नेतो. प्रत्येक दुकानात त्याच सांगताय. ती सगळा मी इथूनच नेतो. समजलं का? कॅडबरी भरव चल मला. ती कॅडबरी लावली बॉटलला सगळी. ऐसा भांडाचा का पण. हा ऐसा भांडाचा. काय घेतला तुम्ही? अच्छा एखाद 5-8 तोल्याची चेन कर मला. हा कोणी केली? खुदसे गेली काय? खुदसे ऋत्वी खुदसे क्या खुदसे डायरेक्ट. जवळ मी या नव्हतो मग मी भांडवती तो मजा येत होती. मग का टाळ नव्हता येत. बट जवळ मी पेरी नव्हतो तो मला मजा येत होती. आता परत येऊन घेऊन आली. चला कर लवकर चल.
चल लवकर खावा बिवाला घेत बसू नका नुसतं काही ना काय मला तर भूक पण नाही लागत. हा मग माझ्यावर पाहिजे तूच जाऊ नका तुम्ही. ऐसा आहे का चालेल चला चला. कपडे बिपडे घेऊ काय जत्राला पनवेल मध्ये नाही ते आंबो आलं का ओरिजिनलच का जाऊ. हा ओरिजिनलच का आंब हापूस आंबात काय हापूस नक्की शपथ घे शपथ घे. कतीला भेटता ने हा नको आता किती किती रुपयाला सांग. किती रुपयाला किलो का डझन. ओके राहू दे चल. मग पलाली आमची घरांची घरांची पलाली काय ती बघा. आंब आंब घेवायचं होतं पलाली. सबस्क्रायबर थँक्यू बघताव ना थँक्यू. मम्मी काय घेतो का फुकट आहे असं तुम्हाला वाटेल. चला अरे माझ्या बरोबर आलो होतं वशिली वाटतं. असं खुलून बोलला नाही का माझ्या येतं काय काय तुम्हाला हा एवढा बोललो शपथ घे काय येऊ नाही घे. पनवेल मध्ये आपण बिंदास ब्लॉग करू शकता काही टेन्शन नाही काही. आवाकाडो घेऊ का आवाकाडो. आवाकाडो कसा असतो तो घेऊ. आता मी जिमला जाते ना आवाकाडो घ्यावालाच लागेल मला. किती रुपये किलो एक आवाकाडो का तिला बाई ना 100 वर्षी 60 वाला. आता स्टॉकला खाली परत चाललंय. पहिले भेटत नव्हतं आता 100ला 3 नाही का भेटणार. 2 भेटेल का मोठं मोठं दे मग 2. खावाचा कैसा तो सोलून का नक्की. यो गपचूप की शांडकू का ज्यूस नसतं पिवायचं. हा 120ला 3 दे चल. 100ला 3 का चल दे. 110 दे चल. 110 चल 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 लास्ट तुझा नाही माझा चल. मम्मी बोला था बाजू तिथे ताडगोड पण आत घे नाही का पैसा बोलतोय बघ. गाव विंडून आता फुला बघायला आलो. कितना ले रहे हो कितने का फुल. जांभला पुन्हा लिंब रान्ना आवरा मोठा रान्ना कोण आहे या. जांभला कशी एक घेऊ 100ला पाव किलो. हा तू पाटलं माझं एक परत घेऊ का काहीच परला तर दुसरा पण दिलाय आपल्याला. तुला पाहिजे का जांभूल. हा नको टेस्ट करून बघूया आपण. आतमधून कलर नाही का ना. 100ला पाव किलो मम्मी. हा कसा मस्त. हा व्हिडिओ टाकू ना बघता तुम्ही का व्हिडिओ माझ्या. हा असं आहे का जाईल बा उद्या परवा येईल व्हिडिओ. जांभला देतं का फुकट मग नको 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 फुकट नाही पैसे घे वाटलास. खावाल दे एक असं ना मोठा जांभूल लई मोठा जांभला एक बस झाला. हा टक्क्यावरची मागचं आहे. तुम्ही आली ना पनवेल मार्केट मध्ये जांभला बिंबला सगळा भेटता ना आंब बिंब. हा 100 रुपये पाव किलो ना. मस्त मोठे मोठे. चालेल धन्यवाद. पनवेल मध्ये माझी फिलिंग डेंजर आहे म्हणजे क्रेझीज काय रोजचाच. मम्मीच्या वर आल्यावर पैसे पाहिजे. ऋत्वीला चप्पल घेतो का चाव की गाड्डा की यार कोणती पाहिजे. ही घे चल चप्पल पाहिजे ते बघ. पैसे कालीमध्ये हा ही मस्त वाटते काय क्रेझी. हा ही चप्पलच भारी वाटते ना. लुक मस्त आहे. ओ माय गॉड परी हूं मैं. नाही बरोबर आहे. घाल चप्पल होती बरोबर आहे तिथे. गाईज तुम्ही बारीक असं म्हणजे माझ्या वयाचे मम्मीच्या बरोबर तुम्ही एकदा तरी बाजारात आला असाल
ही आठवणच आहे रे जुनी बाजारात पनवेल मार्केटमध्ये. आता आपल्याकडे सगळं डेव्हलप झालं आहे, बट पनवेलमध्ये पहिलं काही बारीकशी गोष्ट पण पनवेलमध्येच भेटायची. तो बाजारच एक इमोशन आहे आतमध्ये, सगळ्या आठवणी येत आहे. पृथ्वी काय घेतला तू हातात? काय आहे? हा काय घेतला? काय रे? हा काय घेतलास? बोल रे, काय घेतला? काय घेतलास? ना मला तर चप्पल दिसतोय ते. आयुष्य कोणी दाखव कशी चप्पल, काढून दाखव, काढून दाखव एकदा. कशी आहे पब्लिकला दाखव. नाही का मी काढते का हाताने घेतो. तर जोडी काळी कलरची चप्पल. ओ माय गॉड. कोणला? हा कोणला? हा काय बोल, काय बोलली? चाललं जाऊ आपण मम्मीच्या. हा उपहार हॉटेलला जाऊ आपण. पनवेलला होतो ना, मिसळ पाव खावलं. उपहार हॉटेलला होतो मी अशी, म्हणजे अजूनपर्यंत असाच आहे. तीच टेस्ट आहे का बघूया. जाऊ उपहार हॉटेल. दुकान स्मॉल आहे पण इमोशन लय आहे त्याच्यामध्ये, लय आठवणी आहेत. काय मग चोर फेवरेट मिसळ पाव खाता होता मी. तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे? बडा पाव पाहिजे. बडा पाव, बारा पाव कशी? आम्ही मिसळ पाव डाएट करतो. काय मम्मीनं मी डाएट करतो. लिंबू निपल त्याच्यावर. लोक बोलतात आपल्यावर लिंबू निपलताना आपण मिसळ पाव. हा बारा पावाला कोणता तरी बारा पाव, बडा पावाला मिक्सिड. मस्त मिसळ पाव वगैरे खाली आणि निघालो घरी जायला पनवेलवरून. काय बोलतो ऋत्वी? फुकटचा वरापाव अजून खपला नाही का तिचा? हा किंडर जॉय पाहिजे का? किंडर जॉय फुकट भेटलाय. बघ मग अशी त्यांनी किंडर जॉय पण दिला. नाही दिला का? मना दिला वाटतं. मग तो हिला नाही असं आहे का? ते परत नाही वाटतं, हिने घेतला. शी यार. चला आता आम्ही चालू घरी. मस्त ऊन, या उन्हाच्या उष्णतेच्या लाटातून आम्ही घरी चाललो आहोत. आता घरी जाऊन मस्त आंब बीज नको, झाडावरच आंब गावाचं. म्हणजे पहिल्यापासून आमच्या घराशी पक्का आंब असायचं. पहिल्यापासून आंबे खात आलो, तर मी विकत घेऊन गावात आंब खाय नाही. आता जरी नसलं तरी पण मी विकत घेऊन खाय नाही, कारण तर मला पटच नाही. कारण झाडावशी जो आपण आंबा पाडून खातो त्याची चव वेगळी, न विकत घेतलेल्याची चव वेगळी. नाही भेटलं मग गावाचंच नाही. गावानं गाव भेटलोच झाडावरच आंबा ना आपल्याला, असा विषय. हे झाडावरच असते पण ते कसं केमिकल वगैरे टाकून पिकवतात लवकर जास्त खपासाठी, त्यामुळे चव बदलतं त्यांची. जी चव रिअल आंब्यांची असतं ती क्रेझीच असतं. काय घरात चाललो आता. आई शपथ यार, गरमी, सूर्य, कवा पाऊस पडेल कवा फिरायला जाईल मी, असं चाललंय. पाऊस पडल्यावर फिरायला काहीतरी. ऋतू झोपली. घेतलास? बघ एकदा दे दे पिशवी. म्हणजे देते. चलो भाई घर. इतना गर्मी भाई, एसी लगा के सो जाते हैं 2-3 दिन के लिए.